त्यांना निवडून आणलेले गरीब मराठी ते वळवळच करू शकत नाहीत. त्यामुळे दोन्ही इथं बसत आता बघ तर 25-26 जण येऊन गेले काल आज आमदार खासदार मध्ये ते सगळ्या पक्षाचे आहेत आणि सत्तेतले बी आहेत. त्याचं टेन्शन नाहीये मला टेन्शन याच आहे गोर गरिबांना फडणवीस का अडवतो. काय मिळणार आहे राज्य अस्थिर करून सत्ता पुन्हा मिळणार आहे गेलीच म्हणून समजा कधीच मिळणार नाही तुम्हाला सत्ता पुन्हा मराठीचा वाटा आता यायला. मुंबई थोडी आहे राज्य लय मोठं आहे क्षेत्रफळानं सगळ्याच बाबतीत राजकीय क्षेत्रफळ महसुली संख्येचं ती भ्रम काढून टाका लवकर. पण आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना छत्रपतींच्या शक्तीवर तुम्हाला आरक्षण देऊ असं सांगितलं होतं मग त्याचं काय झालं हा प्रश्न का विचारत नाही. अरे मग तेच सांगतो ना की देवेंद्र फडणवीस काम करून देत नाही कोणालाच ना उपमुख्यमंत्र्याला करून देतो दोन्ही ना मंत्र्याला करून देतो ना भाजप मधल्या मंत्र्यांना करून देतो आणि त्याच्या एकट्यामुळं कारण त्याला कसं आहे त्याला समाज संपला तरी चालतो पण त्याचं वजन दिल्लीत राहायला पाहिजे असं आहे. आता गोरगरिबाला त्रास दिल्यावर दिल्लीत वजन राहील कसं. दिल्लीत पाठवणार आहे तुम्ही त्यांना दिल्लीत वजन राहील कसं. त्याला पुन्हा वाटत असेल की मीच पुन्हा आलो पण मराठीनेच आणलं हे ध्यानात नाही. पुन्हा तुला सत्तेवर मराठीने आणलं आणि तुला वाटत असेल मी हलून आणून कार्यक्रम करीन हल्ला करायला पुराण घातक ते डोक्यातलं काढून टाकलेलं बरं राहील. कारण प्रत्येक वेळेसच लोक नुसते मार सुद्धा खात नसते मग कारण आम्ही संयमी आम्ही काय जन्म तुमचा नुसता मार खायला घेतला आमच्या आईला आणलं राहू. तुमच्या आईला आणल्यावर तुम्ही नाही बोलणार माझ्या सगळं तुमचा तो माईक तो तुमचा बुम माय डोक्यात घालता काय पत्रकाराला तुमच्या आईची माया नाही काय तुम्हाला तशी माया आईची मला माया आहे ना. बार बार स्वप्न नसतं ते स्वप्न बघू नये पुन्हा खाली गेलेला कधीच वर येता येणार नाही फडणवीसांना. एकदा राजकीय करिअर मधून खाली गेला माझी शेवटची विनंती आहे तुम्ही आमच्या हक्काचं ओबीसीतलं आरक्षण आहे मराठा आणि कुणबी एक कायदा पारित करा तिन्ही गॅजेट लागू करा तिन्ही गॅजेटियरची अंमलबजावणी करून टाका. सगळे सोयऱ्याला आता 1.5 वर्ष झालंय तीही अंमलबजावणी घ्या.